बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्य महिलाच्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आणि यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबतची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागलेली आहे। या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत संपूर्ण राज्यात आणि बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेना गटाच्या पदाधिकारी ॲडव्होकेट संगीता चव्हाण यांच्या संदर्भात बीडमध्ये काही बॅनर लागलेले आहेत आणि त्या सध्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य देखील आहेत। त्यांच्याकडे हे महिला आयोगाचं अध्यक्षपद द्यावं अशा प्रकारची मागणी या बॅनरच्या माध्यमातून होतीये। बीडच्या महिलांचा एकच विश्वास, न्याय देणारे नेतृत्व असा या बॅनरवरती उल्लेख आहे। तर दुसऱ्या बाजूला अश्रूंना शब्द, वेदनांना न्याय असा आशय देऊन हे बॅनर आणि फ्लेक्स बीड शहरामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या बॅनरवरून आता मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये। हे बॅनर समस्त लाडक्या बहिणींकडून लावल्याचं सांगितलं जातंय। मात्र या बॅनरवरती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि प्रोटोकॉल नुसार हे फोटो पाहायला मिळतात। यावरून देखील वेगवेगळ्या चर्चा बीडमध्ये सध्या पाहायला मिळतात। मात्र आता राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद कुणाकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।